नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक चविष्ट अशी शेंगदाणे आणि तीळ वापरून केलेली खास पोळी, ज्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फायबर सर्व आपल्याला मिळेल, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. यामध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे आपली पोळी अगदी टम्म फुगेल, ती सुटसुटीत असे सारण बनेल आणि एकाऐवजी 2 पोळी तर नक्कीच खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया. सारण बनवण्यासाठी मी येथे 1.5 वाटी शेंगदाणे वापरले आहेत. शेंगदाणे अगदी छान भाजून घ्यायचे आहेत. जेवढे शेंगदाणे छान खरपूस भाजाल तेवढी पोळी अगदी चविष्ट बनते. मी येथे बघू शकता अगदी डाग पडूपर्यंत मी शेंगदाणे भाजले आहेत. शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी शेंगदाणे काढायचे आहेत. त्याच कढईमध्ये येथे मी 2 चमचे काळे तीळ आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत आणि 1 चमचा खसखस. याला जास्त वेळ भाजायचे नाही, पटकन आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे थंड झाले की त्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. पूर्ण नाही काढायची, पण अर्धी काढून घ्यायची आहेत. भाजलेले शेंगदाणे, काळे तीळ, पांढरे तीळ, खसखस आणि वेलदोडे हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. साखरही घालू शकता, पण मी इथे गुळाचा वापर केला आहे. कोणतेही सारण बनवताना एक छान टीप माझ्या आईने सांगितली आहे, ती मी तुम्हाला सांगते. गूळ कधीच एकदम घालायचा नाही. आधी अर्धी वाटी घालून 0 ते 1 नंबरवरच बंद चालू अशा प्रकारे मिक्सरला फिरवायचा आहे. ना राहिलेला गूळ घालून सेम प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत सारण झाले आहे. अशा प्रकारे सारण केल्यामुळे सारण सुट्टे होते आणि चिकट होत नाही. पोळीमध्ये पूर्ण काठापर्यंत सारण पसरतं आणि पोळीसुद्धा छान फुगते. चला आता कणकेची तयारी करून घेऊया. यासाठी मी येथे 2 वाटी गव्हाचे पीठ वापरले आहे. त्यामध्ये 2 चमचा मीठ घातले आहे. कलर छान येण्यासाठी ते पाव चमचा मी हळद घातली आहे. तुम्ही स्किप करू शकता. थोडे थोडे पाणी वापरून सेम जसे आपण चपातीसाठी कणिक मळतो तसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मऊ मळून घ्यायची आहे, त्यामुळेच आपली पोळी मऊ होणार आहे. खुसखुशीत अशी पोळी होण्यासाठी यामध्ये तुम्ही 1 चमचा कडलेले तेल वापरू शकता. चला आता कणिक तयार झाली आहे. त्याला आपण तेल लावून झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटे आपल्याला कणिक भिजू द्यायची आहे. 10 मिनिटांनंतर आपल्याला आणखी एकदा कणिक मळून घ्यायचे आहे. अगदी चपातीला बनवतो असे आपल्याला लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत. 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये अगदी 7 ते 8 पोळ्या होतात. तुमचा गोळा जर लहान असेल तर 10 पर्यंत तुम्ही करू शकता. चला आता सारण भरूया. पुरणाच्या पोळीमध्ये जसे पुरण भरतो तसे सेम आपल्याला इथे सारण भरायचे आहे. सारण भरून झाल्यावर अगदी अलगद हाताने आपल्याला गोळा बंद करून घ्यायचा आहे. पोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी अलगद हाताने पोळी लाटायची आहे. गडबड करायची नाही, त्यामुळे पोळी फुटू शकते. पोळी जास्त पातळ नाही लाटायची, अगदी मीडियम साईजची पोळी लाटायची आहे. जास्त पातळ पोळी लाटली तर पोळी फुगणार नाही. तुम्ही बघू शकता सारण तशा पद्धतीने बनवल्यामुळे सारण अगदी काठापर्यंत गेले आहे. चला आता मी तुम्हाला एक पोळी भाजूनच दाखवते. एका बाजूला थोडेसे बबल्स आले की आपल्याला पोळी पलटायची आहे. त्यावरून छान तूप किंवा तेल सोडू शकता. तुम्ही इथे बघू शकता पोळी अगदी छान फुगते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. पोळी चवीलाही आणि शरीरासाठीही उत्तम आहे.
तुम्ही ही पोळी ट्राय केली का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.